त्यावरून बॅनर वॉर रंगल्यानंतर आता भाजपनं मुंबई महापालिकेसाठी हिंदुत्वाचं अस्त्र बाहेर काढलंय आणि त्यामुळे मुंबईत ठाकरेंचा मराठी माणूस विरुद्ध भाजपचं हिंदुत्व असा थेट सामना रंगणार असल्याचं स्पष्ट झालंय. पाहूयात. बीएमसी निवडणुकीत मराठी माणूस वर्सेस हिंदुत्व. ठाकरे बंधूंकडून मराठी माणूसचा यलगार. महादेव म्हणत भाजपचा हिंदुत्व पलटवार. मुंबई इज इक्वल टू महादेव, म्हणजे मुंबई लव्ज महादेव स्पष्ट आहे. मुंबई महापालिकेतही बटेंगे तो कटेंगे. बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे. विधानसभा निवडणुकीतील भाजप नेत्यांच्या या घोषणेनं हिंदुत्वाची मोठ बांधत सत्तेला गवसणी घातली. आता हीच रणनीती भाजपकडून मुंबई महापालिकेतही आखली जातीये की काय अशी चर्चा सुरू झालीय. त्याला कारण ठरलंय मुंबई लव्ह महादेव मिशन. एम फॉर मुंबई आणि एम फॉर महादेव म्हणत भाजपचे आमदार आणि राज्याचे मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणनीती स्पष्ट केली आहे. मुंबईबाबत केलेलं ट्विट हे कोणाला अमान्य हे सांगा ना. मुंबईचं डीएनएच मुळात हिंदुत्वाचं आहे. मुंबई आय लव्ह महादेवलाच मानणार आहे. इथे दुसरं कुठलंच आय लव्ह चालत नाही. कोणाचेच लाड आम्ही सहन करत नाही. म्हणून जे सत्य मुंबईचं आहे, मुंबई इज इक्वल टू महादेव, म्हणजे मुंबई लव्ज महादेव स्पष्ट आहे. आणि त्याच दिशेने महादेवला वर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती, महादेवाच्याच विचारांवर चालणारा व्यक्ती मुंबईचा महापौर म्हणून तिथे बसवणार. दुसरे कुठलेच आय लव्ह इथे चालायला देणार नाही. ती नौटंकी करायची असेल तर पाकिस्तान, इस्लामाबादवर निघून जावं. आम्हाला तशी पण मुंबईत घाण नकोय. 2 दिवसांपासून मुंबईत पोस्टर वॉर रंगलंय, ज्यामध्ये आधी मराठी माणसाला साथ घालत मुंबई वाचवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. या बॅनरला प्रत्युत्तर देत जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार असा सवाल उपस्थित केला गेला. या पोस्टर वॉर मधूनच मराठी माणूस विरुद्ध हिंदुत्व असा सामना रंगण्याचे संकेत मिळाले होते. मुंबईचे लुटारू गेल्या 4.5-5 वर्षामध्ये कोण आहेत हे महाराष्ट्राला कळलेलं आहे. जे हिंदुत्वाचे होऊ शकले नाहीत म्हणजे काय? अमित शहा सांगतील ते हिंदुत्व नाही, किंवा अमित शहा सांगतील तो शिवसेना पक्ष नाही. ज्या दिवशी हे सत्तेत नसतील तेव्हा यांना कळेल खरे हिंदुत्ववादी कोण होते ते. अमित शहानी आमचा पक्ष फोडून निवडणूक आयोगाच्या मदतीनं, न्यायालयाच्या मदतीनं जर कोणाला सुपूर्द केला असेल तर ती डकैती आहे, डाकूगिरी आहे, चाचेगिरी आहे. त्याच्यावरती विचारधारा ठरत नाही ना. मुंबईकरांच्या मनातून उतरले, मुंबईकरांच्या मतदानाच्या प्रक्रियेतून उतरले आणि केवळ पोस्टरवर काही नेते आणि काही पक्ष राहिले ते लपून लपून लबाडीने पोस्टर लावून जनतेमध्ये भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करतात. नितेश राणेंचं ट्विट आणि त्यांच्या विधानानं भाजप मुंबई महापालिकेमध्ये हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन उतरणार असल्याचं स्पष्ट झालंय. भाजपच्या या रणनीतीवर ठाकरेंच्या पक्षाकडून टीकेची झोड उठवण्यात येतेय. राणेंनी ते आधी बघावं. कल्पित गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा राणेंनी जो ड्रग्जचा मुद्दा, जो हिंदूंशी संबंधित आहे, हिंदू पोरं त्याच्यामध्ये, बहुसंख्याक हिंदू पोरं अडकू शकतात, त्याच्यावर बोलावं. तब्बल 9 वर्षानंतर मुंबई महापालिकेची निवडणूक होतीये. मागच्या वेळीही भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते, पण त्यावेळची स्थिती आणि आत्ताची स्थिती वेगळी आहे. 2017 मध्ये एकमेकांचे मित्रपक्ष असलेले भाजप आणि ठाकरे आता एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. भाजपला शिंदेंची साथ आहे, तर उद्धव ठाकरेंना बंधू राज ठाकरेंचा मदतीचा हात आहे. ठाकरे बंधूंनी मराठी माणूस आणि मुंबईच्या मुद्द्यावरून महायुतीला लक्ष्य करण्याची रणनीती आखली आहे, ज्याला आता भाजपनंही हिंदुत्वाच्या अजेंड्यातून प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे मराठी माणसाचा मुद्दा लक्षवेधी ठरतो की हिंदुत्वाचा नारा प्रभावी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.